गणपती बाप्पा. मित्रांनो, हा आहे तो क्षण जेव्हा प्रज्ञा गायकवाड गेली 8 वर्ष अंथरुणावर होती. नवरा आणि 2 लेकरं तिच्या प्रत्येक श्वासासोबत लढत होती. आणि काल जेव्हा मी अचानक त्यांच्या घरी गेलो, माझ्या डोळ्यासमोर एक चमत्कार घडला. प्रज्ञाताई 8 वर्षांनी एका खुर्चीवर बसलेल्या दिसल्या. खरं तर प्रज्ञाताई अजून स्वतःहून उठून बसू शकत नाहीत, पण त्यांच्या नवऱ्याने त्यांना आधार देऊन खुर्चीवर बसवलं होतं. ही छोटीशी सुधारणा पण मोठा दिलासा आहे. या माऊलीला बसलेली पाहायचं किती जणांचं स्वप्न होतं. खरंच ते आज स्वप्न पूर्ण झालंय माझं. तर काय म्हणताय मित्रांनो, ओळखलं का? या प्रज्ञा माऊली आहेत. दिसतोय आम्ही बसू मित्रांनो, मला अपेक्षितच नव्हतं की या माऊली मला अशा बसलेल्या भेटतील पाहायला. धन्यवाद भावानो, तुम्ही सपोर्ट केला, या माऊलींना मदत केली. जास्त नाही पण लाखभर रुपये फक्त अकाउंटला आलेले आहेत. त्यातूनच आता त्यांचे जे उपचार चालू आहेत ते चालले आहेत. मध्येच त्यांना आता छातीमध्ये दुखतंय वगैरे, त्याच्यासाठी काल तुम्ही दवाखान्यात गेला होता ना. तर मित्रांनो, अजून मदतीची गरज आहे. लाखभर रुपयानं काय होणार नाही. तर नक्कीच तुम्हाला योग्य वाटेल तरच मदत करा. मी जबरदस्ती कोणालाही करणार नाही की बाबा जास्तीत जास्त मदत करा. तुम्हाला जर वाटलं ना घरच्या परिवाराला मदत करायची आपल्याला, तर नक्की करा. धन्यवाद भावानो. जास्त व्हिडिओ बनवणार नाही कारण आता बऱ्याच ठिकाणी यांना आम्हाला घेऊन जायचं आहे. जिथून जिथून आम्हाला सांगितलं गेलं की तिथं या माऊलींना नेल्या तर बऱ्या होतील. ते व्हिडिओ मी आता गणपती गेल्यानंतर लवकरच बनवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत धन्यवाद भावानो. तुमची कृपा आणि तुमची साथ सदैव माझ्याबरोबर अशीच राहू द्या. रामकृष्णारी. येऊ माऊली. धन्यवाद. मित्रांनो, शरण्या प्रज्ञाताई आणि संतोष गायकवाड यांची मुलगी, गोड मुलगी आहे. किती गोड आहे बघितलंय तुम्ही, बऱ्याच व्हिडिओमध्ये असते आपल्या. आणि खुश आहेस ना आता? आई उठून बसली. हां, नक्की खुश आहेस का? बोल की. मग बोलायला काय प्रॉब्लेम असतो काय तुला? हे तू टाकले बोल रे. तुला कसं वाटतंय त्याच्याकडे दाखव रे. आई इकडे ये सर, इकडं तिकडे बघ. बरं, आई आता उठून बसते. जरा आता कसं वाटतं जरा तुला? बरं वाटतंय. भारी वाटतं ना? हा, पहिली सारखी झोपून असायची, आता जरा व्यायाम वगैरे करते. आता वाटतंय ना तुम्हाला काहीतरी? बरं वाटतंय ना? आहे ना? काय वाटतं तरी आता? लवकर बरी होईल ना आपली आई? होणार ना? गणपतीपाशी पाया पडते का रोज? नक्कीच ना? अरे वा, आम्ही पण पडतो गणपतीच्या पाया. या माऊलीला लवकरात लवकर बरी कर देवा. आहे ना? जाऊ का आता मी? काय म्हणत होतेस? हा, बोल बोल बोल. गणपती बाप्पा. मित्रांनो, आजही हे कुटुंब मोठ्या संकटातून जात आहे. अजून सुधारणा फक्त 10% आहे, पण आशा आहे की उद्या परिस्थिती अजून चांगली होईल जर आपण सगळ्यांनी साथ